महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत. त्या तरुण स्त्रिया अपयशी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनाच्या लक्षात आले. राजनीतीत कुशल असलेल्या उदयनाने स्वतः शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरवले. राजपुत्रास एकांतात घेऊन उदयन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी निवड केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे, असे म्हणून उदयनाने सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतर पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना बघून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल. कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती याने स्त्रीचे सौंदर्य बांधले जाते. सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशाल नयनाच्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसेल तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार? विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमोल अलंकार आहे. विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे. पण केवळ विनयाचाच काय उपयोग? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारा काम भोग तुझ्या मुठीत आहे, मग खात्रीने तू त्याचा तिरस्कार का करावा? काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिच्याशी प्रिय आराधन केले. अशाच प्रकारे अगस्त्य ऋषीने सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला. आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेची ही तीच गत झाली. महान तपस्वी बृहस्पतीने औध्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. श्रेष्ठ दाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्घ्य प्रदान करत असताना ग्रहण करून तिच्या ठायी दिव्य बुधाला जन्म दिला. अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त असलेल्या पार्श ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातूर वरिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रथ होऊन कपिलाग नावाच्या पुत्रास जन्म दिला. आणि वार्धक्याने गलितग्रात झालेल्या असतानाही राजश्री ययाती चैत्र रथवनात विश्रांकी अप्सरेबरोबर रथमान झाला. आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढावेल हे जाणत असून सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्यावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक महापुरुषांनी सुखासाठी निंदनीय काम उपभोगाचा अवलंब केला, तर मग जे भोग प्रशंसनीय आहे अशाचा अवलंब करणे किती सुखद होईल. आणि असे असताना तुझ्यासारखा शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावरती स्वभावतः तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे. राजपुत्राचे महामंत्रास उत्तर. पवित्र परंपरेने समर्थलेली व योग्य वाटणारी महामंत्र्यांची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारखा आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे, परंतु माझ्या संबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईल. मी ऐहिक विषयांची अवहेलना करत नाही. सर्व मानवमात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे, पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. यद्यपि हे सौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषय उपभोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणार नाही. आणि जरी तू म्हणत असलास की थोर महात्मेसुद्धा विषय वासनेला बळी पडले, तरी त्यांच्या त्या उदाहरणाला भुलू नकोस, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमनाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असू शकत नाही. आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे
असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वर्गणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो, असेच मी म्हणेल. मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यत्वावरती विश्वास ठेवणारे असेल, विषयवस्तूचे दोष न पाहणारे असेल, तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ. आणि विषयवासनेने बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासाठी अपात्र आहेत, असे नाही का. या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषय उपभोगाच्या कुकर्माकडे तू मला नेणार नाहीस. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयन निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनाला निवेदन केली. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषय उपभोगापासून परावृत्त झाल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या संबंधी रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विवळ झाला. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला प्रवृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आत्तापर्यंत योजिलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्याला सुचला नाही. आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव आणि लाडीगोडीत निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयात लपून ठेवलेल्या त्या युवतीचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले. शाक्य संघात प्रवेश. शाक्यांचा एक संघ होता. वयाची 20 वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे. सिद्धार्थ गौतमाला 20 वर्ष पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्याचे ते योग्य असे वय होते. शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला ते संथागार म्हणत. ते कपिलवस्तू नगरातच होते. संघाच्या सभाही या संथागारात होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्याच्या पुरोहिताला संघाची सभा बोलवण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्याच्या संथागारात संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला. तेव्हा शाक्याचा सेनापती आपल्या जागेवर उभा राहिला आणि संघाला उद्देशून त्यांनी पुढील प्रमाणे भाषण केले. शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने या संघात सदस्य होण्यास पात्र आहे, म्हणून याला या संघाचे सदस्यत्व करून घ्यावे असे मी सुचवित आहे. माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाला विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. तिसऱ्या वेळेला सुद्धा कोणीही ठरावाच्या विरुद्ध बोलले नाही. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नाही व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नाही. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचं जाहीर करण्यात आले. तदनंतर शाक्याचा पुरोहित उभा राहिला व त्यांनी सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केलाय हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला. संघाच्या सभासद्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण ते जाणून घेतल्याने मी सुखी होईल, सिद्धार्थ म्हणाला. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्य काय आहेत ती सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक कर्तव्य सांगू लागला. पहिले, तू संघाच्या हितासंबंधीचे संरक्षण तनमन धनपूर्वक केले पाहिजे. दुसरे,
संघाच्या सभासदांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. 3. कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारा दोष तू कोणत्याही प्रकारे भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखवले पाहिजे. 4. तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकतोस ते सांगतो. तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस. तू कोणाचा खून केल्यास सभासद राहू शकणार नाहीस. तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो. संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघात सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्ष लोटलेली. संघाचा तो एकनिष्ठ व बाणीदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढा लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी सिद्धोतनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेचा आरंभ असा झाला. शाक्याच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे दोन्ही राज्ये विभागली गेलेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्याचा वाद होत असे. या वादाची परिणिती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्ष झाली. त्या वर्षी शाक्याच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलिय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमात निकालात काढावा असे त्यांना वाटले. म्हणून शाक्याच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावरती विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलवले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्य यापूर्वीही अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहे. आम्ही ते आजपर्यंत सहन केले आहे, पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतोय. ज्याचा विरोध असेल त्याने बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणारच नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्यांची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियाच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम दोष कुणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी अतिक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाही हे सिद्ध होते. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले, तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोलियांनाही त्यांच्यापैकी 2 माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावे.
सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेचा विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. यामुळे मूळ ठराव व त्यांना सुचवलेली दुरुस्ती मतास टाकली. सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथमच मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला आणि तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोल्हे यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेदाभेद करू शकत नाही. आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. यज्ञयाग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे, युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे, व्यापार करणे हा वैश्याचा धर्म आहे, तर सेवाचारी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे, हीच आपल्या शाक्याची आज्ञा आहे. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काहीही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे आता प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले.